ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ईशप्राप्तीच्या मार्गातील टप्पे. भाग 4. ओव्या आहेत 141 ते 143. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात या श्लोकावरील टीकेतील पहिल्या 4 ओव्यात ज्ञानदेवांनी साधनक्रम कसा आहे ते सांगितलं आहे. आता ते या श्लोकातील श्रेय या पदाचं स्पष्टीकरण करत आहेत. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. ऐसिया या वाटा इहेची पेना सुभता, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला, आत्मज्ञानाच्या योगाने परमेश्वराचा चित्तात अखंड वास, त्या योगे त्याचे ध्यान घडतं. त्यामुळे भक्ताचे सर्व भाव परमात्म्याच्या ठिकाणी एकवटतात. मग करता करविता एक परमात्मा आहे असं जाणवल्यामुळं अहम कर्तृत्वाचा भाव मावळतो. त्यामुळे कर्म आपोआप दूर राहतं. त्या कर्माचं फळ कर्त्याला चिकटत नाही. कर्मफल त्याग घडल्यामुळं पूर्ण शांती प्राप्त होते. असा साधनाक्रम ज्ञानदेवांनी सांगितला. पुढे ज्ञानदेवांच्या ओव्यांचा सरलार्थ असा दिसतो की अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग चांगला असतो व कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग चांगला असतो. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने त्याने शांतीचा मध्य गाठलेला आहे. श्लोकामध्ये श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात असं म्हटलेलं आहे. अभ्यासाच्या पायरीने ज्ञानाप्रत पोचायचं आहे. यातून श्रेष्ठत्वाचा चढता क्रम सूचित होतो असं काही विद्वानांचं मत आहे. म्हणून ते म्हणतात की हाच क्रम ज्ञानदेवानी पुढील 2 ओव्यात वर्णन केलेला आहे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. या ओवीतील अभ्यासाहुनी वगैरे शब्दांचा अर्थ पेक्षा असा केला तर अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग व त्यागापेक्षा शांती श्रेष्ठ आहे असा अर्थ निघतो. त्यामुळेच काही विद्वानांनी हा श्रेष्ठतेचा क्रम मानलेला आहे. ज्ञानदेवांच्या ओव्यांवरून अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्म फलत्याग व शांती असे टप्पे आहेत असं दिसून येतं व त्यांनी हाची अनुक्रमू सुभद्रापती असे आधीच्या ओवीत म्हटलेले आहे. त्यामुळे हे शांती प्राप्त करण्यातले टप्पे आहेत असं दिसून येतं. पण जर हुनी, पासवनी या पदांचा त्यातून असा अर्थ केला की अभ्यासातून ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानामधून ध्यान घडतं, ध्यानामधून कर्मफल त्याग संभवतो व त्यागातून शांती प्राप्त होते असा साधनाक्रम सूचित होतो. मग तो श्रेष्ठतेचा क्रम राहत नाही. गहन या शब्दाचा सखोल असाही अर्थ आहे. चित्त निरंतर परमेश्वराच्या ठाई लावण्याने अभ्यासाने चिंतनाला विशालता आणि सखोलता येते. एकूण अभ्यासापासून एक एक पायरी चढत शांती प्राप्त करण्याचा मार्ग आक्रमावयाचा आहे. ज्ञानदेवांनी 4 ते 11 अध्यायांपर्यंत देवताकांड मानलेले आहे आणि 12 ते 15 अध्याय ज्ञानकांडाचे मानलेले आहेत. पुढचे 3 अध्याय हे पुस्ती वजा असून त्यातील 18वा अध्याय म्हणजे सर्व गीतेचे सार आहे. 12व्या अध्यायाबाबत ज्ञानदेव म्हणतात की आणि तेनेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे, साच ज्ञान उद्बोधे कोवळेचे. ते अद्वेष्टादी प्रभृती की अथवा अमानत्वादी की वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. बुद्धीने ईश्वराची व्यापकता समजून घेऊन परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांनी ईश प्रसन्न होतो आणि गुरु परंपरेने जीव, जगत, जगदीश्वर यांचं ऐक्य आहे असं कोवळं ज्ञान होतं. ते कोवळे ज्ञान अद्वेष्टा सर्व भूतानां
या 12व्या अध्यायातील 13व्या श्लोकापासून 13व्या अध्यायातील अमानितवादी जी ज्ञानलक्षणं सांगितली आहेत त्यावरून ते दृढ कसे करावे ते सांगितलेलं आहे. अशी ज्ञानदेवानी 18 अध्यायांची कर्मकांड, देवताकांड आणि ज्ञानकांड या 3 कांडात विभागणी केलेली आहे. याचा अर्थ असा की 12व्या अध्यायातील 12व्या श्लोकापर्यंत देवताकांड आहे आणि पुढे ज्ञानकांड सुरू होतं. 12व्या अध्यायात भगवंतांनी अभ्यासातून ज्ञान उत्पन्न होते असं सांगितलं. ते ज्ञान कोवळे आहे असं ज्ञानदेव सांगतात. पुढील ज्ञानलक्षणांच्या अभ्यासाने ते कोवळे ज्ञान पक्क होतं. तेव्हा 12व्या श्लोकातील ज्ञान म्हणजे अंतिम सत्याचे ज्ञान नव्हे, तर ते ज्ञान होण्याच्या मार्गातील एक प्रगतीदर्शक असा टप्पा आहे असं दिसून येतं. मग त्यातून ध्यान लागतं, त्यात मीतूपणाचा भाव नाहीसा होतो व आपोआपच अहंकाररहित कर्मे होऊ लागतात. त्यामुळेच खराखोरा कर्मफलत्याग घडतो आणि त्यातून कर्मफलत्याग व त्यामुळे शांती असे हे टप्पे आहेत. ही शांती म्हणजे ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की जीव जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यातून सुटतो. जीव परतंत्र असतो, प्रकृतीच्या अधीन असतो. कर्मफळ निर्माण होऊन ते भोगण्यासाठी प्रकृती परतंत्र असल्यामुळं जीवाला जन्माला यावं लागतं. कर्मफल त्यागानं जीव मोक्ष प्राप्त करून घेतो. अर्थातच त्याची प्रकृती परतंत्रता संपते. बंधच नसल्यामुळं त्याच्या लेखी मोक्षप्राप्तीमध्ये रुची सुद्धा असण्याचं कारण उरत नाही. असे जीव ईश कार्यार्थ येथे स्वेच्छेनेच म्हणजे ईश्वरेच्छेनेच येत असतात. त्यांचा स्व हा परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे त्यांचे जन्म मरण संपते. याचा अर्थ ते जीव पुन्हा जन्मालाच येत नाहीत असं नाही, तर त्यांची ती प्रकृती परतंत्रता संपते. त्यामुळेच संत म्हणत असतात की मुक्तीच्या मस्तकावर पाय देऊन आम्ही सुखाने गर्भवास सोसू. एकूण ज्ञानदेवांच्या मते अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्म, फलत्याग आणि शांती ही उत्तरोत्तर श्रेष्ठतेच्या क्रमाने आलेली नसून एकातून एक उद्भवणाऱ्या अवस्था आहेत असं दिसून येतं. आता उद्यापासून आपण भगवंत सांगत असलेली भक्ताची लक्षणं पाहू.